हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अप्पर चेस्टचं माप घ्यायचं की फुल चेस्टचं माप घ्यायचं हे बघणार आहोत। सो भरपूर कमेंट येत होत्या या क्वेश्चनवरती की ब्लाऊजसाठी परफेक्ट ब्लाऊजसाठी फुल चेस्टचं माप घ्यायचं की अप्पर चेस्टचं माप घ्यायचं। आता सगळ्यात आधी तुम्हाला मी अप्पर चेस्ट आणि फुल चेस्टचं इथं माप घेऊन दाखवतो किती डिफरन्स आहे बघा। आता हे जे मेजरमेंट आहे ते अप्पर चेस्टचं आहे, जे आलेलं आहे आपलं 35 इंच। तर ब्लाऊजसाठी कधीही आपल्याला अप्पर चेस्टचं माप घ्यायचं नाही, ते फुल चेस्टचं आपल्याला माप घ्यायचं आहे। जर तुम्ही अप्पर चेस्टचं जर माप घेऊन ब्लाऊज शिवला तर ते फिटिंगला अजिबात बसणार नाही किंवा तुम्हाला ते छातीमध्ये जे आहे पूर्ण टाईट होणार ब्लाऊज। तर हे अप्पर चेस्टचं माप आहे, जे आलेलं आहे आपलं 35 इंच। आता मी तुम्हाला फुल बस्टचं माप घेऊन दाखवतो। तर ते माप आपलं किती येतं बघा आणि किती डिफरन्स आहे बघा दोन्ही मापामध्ये। तर बऱ्याच वेळेला काही जण काय करतात की ब्लाऊजसाठी अप्पर चेस्टचं माप घेतात आणि ते नंतर ब्लाऊज शिवल्यानंतर छातीमध्ये अजिबात बसत नाही। असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। कधीही ब्लाऊजसाठी जर तुम्ही मेजरमेंट घेत असाल कुणाच्या अंगावरून तर ते आपल्याला फुल चेस्टचं माप घ्यायचं आहे त्यांचं। जसं की माझं 38 साईज आलेलं आहे, तर 38 साईज आपलं हे प्रॉपर ब्लाऊजचं जे फिटिंगचं माप आहे तर ते येतं, अगदी व्यवस्थित बसतात ब्लाऊज। आता हा जो काही ब्लाऊज आहे तर तो 42 साईजचा आहे आणि माझं जे माप आहे तर ते 38 साईज आहे। सो इथं मी फिटिंग करून ब्लाऊज घातलेला आहे, तरी सुद्धा हातामध्ये लूज आहे ब्लाऊज, त्याच्यामुळे थोड्याफार चुना आणि कटोरी सुद्धा याची मला जे आहे म्हणजे मला 38 साईजला मोठी वाटत आहे। तो बघू शकता तुम्ही। तर आपला डाऊट जो आहे क्लिअर झाला असेल अप्पर चेस्टचं माप घ्यायचं की फुल चेस्टचं माप घ्यायचं। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।